गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ते मला कमेंट मध्ये सांगायचं, विश करायचं. राम राम मंडळी, मी सागर स्वागत करतो तुमच्या भूगोलाच्या दुसऱ्या पाठात. आपण याच्या आधी एक व्हिडिओ पाहिला, त्यात तुम्हाला तुमचा पहिला पाठ समजला असेल. आज दुसरा पाठ, आणि तो जर पाहिला नसेल तर जाऊन आताच पहा. जाऊन आताच पहा. मी खूप सुंदर शिकवलंय, खूप सोप्या भाषेत, खूप लवकर तुम्हाला द्यावून समजून जाईल. चला. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. सर सूर्य हो दिवसा दिसतो, चंद्र रात्री दिसतो, सर पृथ्वी दिसत नाही. अरे बाळा, अरे सोन्या, आपण पृथ्वीवरच राहतो ना रे. मग तू सांग, जर आपण पृथ्वीवर राहतो, पृथ्वी आपल्या डोळ्यांना दिसते ना? हो, ह्या आजूबाजूला दिसते. पण पृथ्वी गोल आहे, चंद्राचा चंद्र सूर्य हे कसे गोल गोल दिसतात, तशी गोल दिसत नाही. आपल्या सभोवताली आहे. पृथ्वी आपल्या सोबतच आहे. तुम्ही बऱ्याच फोटो व्हिडिओ पाहिले असतील पृथ्वीचे. कुठून? सॅटेलाइट मधून काढलेले. हे बघा, आपलं असं पुस्तक आहे छान, आकृत्या आकृत्यांचं. आपणही असंच काहीतरी शिकणार आहे. चला पाहू, सूर्यचंद्र आणि पृथ्वी काय काय आहेत, कोणाला काय काय म्हणतात. बरोबर. आणि जर ही तुम्हाला गोष्ट माहित असेल तर कमेंट मध्ये सांगायची. सगळ्यात मेन, सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो. हा जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला या धड्याबद्दल डबल काहीच गरज पडणार नाही. तुम्ही याच्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. इथं फक्त वहीत नाही तर पेपर मध्ये सुद्धा कितीही कठीण प्रश्न आला, मास्तरनं कसाही पेपर काढला, बिंदास राहा. कारण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलाय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत काहीतरी काहीतरी मजाही होणार आहे, तेही आपण पाहू. चला. बघा, आपल्या समोरील सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एकमेकांशी संबंधित आहेत. हो. ते कसे संबंधित आहेत ते आपण या पाठात पाहणार आहे. ते आपण याच धड्यात पाहणार आहे. मग आता मला सांगा, सूर्य हा एक तारा आहे. हो. सूर्य काय आहे? एक तारा आहे, स्टार आहे, स्टार. पण सर तो दिवसा दिसते. हो, तो दिवसा दिसतो. त्याला स्वतःचा उजेड सुद्धा आहे. त्याच्याकडे स्वतःचा उजेड आहे. त्याला गरज नाही कोणाच्या उजेडाची. पण तो कोण आहे? तारा आहे. हे लक्षात ठेवायचं. पृथ्वी हा सूर्याभोवती फिरणारा एक ग्रह आहे. ग्रह. पृथ्वी काय आहे? ग्रह. आपली पृथ्वी काय आहे? ग्रह आहे बाळांनो, ग्रह. सूर्याभोवती फिरणारा हा सूर्य, त्याच्या भोवती फिरणारा ग्रह पृथ्वी. असे खूप सारे ग्रह आहेत. त्याचे नाव मला तुम्ही कमेंट मध्ये सांगणार, कारण मला माहित नाहीत म्हणून. बघा, चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. आता उपग्रह काय? बघा, तुम्ही ऐकलं असेल, सॅटेलाइट पाठवला, मिसाईल सोडली अंतराळात. कशासाठी सॅटेलाइट सोडला त्यांनी? मग हे सॅटेलाइट आपल्या पृथ्वीच्या गोल गोल फिरतात. ते असतात कृत्रिम, कारण ते माणसाने पाठवलेले आहेत. बरोबर. ते कृत्रिम आहेत. पण चंद्र हा उपग्रह आपला काय आहे? नैसर्गिक उपग्रह आहे. नैसर्गिक उपग्रह आहे पृथ्वीचा. तो निसर्गानेच बनवलेला आहे, माणसाने बनवलेला नाही. तो काय करते? आपल्या पृथ्वीच्या गोल 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 फिरते. पृथ्वी जशी फिरते तसा तोही फिरू राहिला. बरोबर का? तेच पाहणार आहे आपण या पाठात. पृथ्वी व चंद्र हे दोन्ही सूर्याभोवती फिरतात. बघा, पृथ्वी आणि चंद्र हा सूर्यभाऊ. सूर्य पिवळा असते. थांबा, आपण पिवळं कलर कलर न खेळू. हा सूर्यभाऊ. बरोबर का? मग ही पृथ्वीबाई, ही पृथ्वीबाई. बरोबर. आता पांढरा 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 कसं दिसेल ना, मी चंद्र काळा करतो हा. ठीक आहे. हा चंद्रभाऊ, हा डबल चंद्रभाऊ. हे सगळेच्या सगळे काय करतात? हे सगळेच्या सगळे काय करतात? याच्या भोवती असे गर 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 हा गर फिरतात असे. बरोबर. मग हे असेच्या असे, असेच्या असे गोल फिरतात. कोणाभोवती फिरतात? सूर्याभाऊ वरती. सूर्याभाऊ. सूर्याडॉन. पिक्चर आठवा. पिक्चर कोणता? कमेंट मध्ये सांगायचं मला. बघा, सूर्याभोवती गोल गोल फिरतात. बरोबर. चंद्र पृथ्वी भोवतीही फिरतो. हा जो चंद्रभाऊ आहे, कुठं गेला? यो चंद्रभाऊ आहे, यो चंद्रभाऊ यो. हा जो चंद्रभाऊ आहे, हा काय करतो? हा पृथ्वी भोवती पण फिरतो. हा पृथ्वी भोवती पण फिरतो. बघा, ही पृथ्वी, हे हे स्वतः भोवती फिरते. हेही आहे आपल्याला समोर. तेही सांगतो बघा. ही पृथ्वी, ही काय? हा चंद्र. हा चंद्र स्वतः भोवती फिरतो. हे दोन्हीच्या दोन्ही सूर्याभोवती फिरतात. सूर्याभोवती फिरतात. पाहू आता आपण कसं 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 गोष्टी आहेत तर. चला. पृथ्वीचे दोन गती आहेत. दोन गती आहे. पृथ्वी काय करते? दोन गतीत फिरते, दोन गतीत हालते. कशी कशी हालते, कशी कशी फिरते, काय काय म्हणतात त्याला? बघा, परिवलन. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. आता हा अक्ष काय? बघा, अक्ष काय? ही काय आपली पृथ्वी. मग आता अशी एक सेंटर लाईन इमॅजिन केली की जी पृथ्वीच्या आतून जाते. बघा, तुम्ही चेंडू पाहिलाय का? चेंडू. चेंडूचं वरचं टोक, चेंडूचं खालचं टोक. बॉल बॉल. चेंडू ऐकायला खूप कठीण गेलं म्हणा सर, रक्त आलं कानातून. बॉल, चेंडू, बॉल. त्याचा वरचं टोक, त्याचं खालचं टोक. बरोबर.
तुम्ही इमॅजिन करा, त्या वरच्या आणि खालच्या टोकातून एक सरळ लाईन जाते, असं इमॅजिन केलंय, त्याला पृथ्वीचा अक्ष म्हणतात. तेच पृथ्वीच्या बाबतीत, हे आपली पृथ्वी, पृथ्वीच्या मधातून एक सरळ लाईन गेली असं इमॅजिन केलं, पृथ्वीचा अक्ष. बरोबर, पृथ्वीचा अक्ष. मग काय करते, हा माझा अक्ष. बरोबर, हा इथून सुरू होतो, खाली आहे. बरोबर, सेंटर मधून सुरू होतो, सरच्या सेंटर मधून सुरू होतो. बरोबर, खालीपर्यंत आहे. मग आता हा अक्ष आहे पृथ्वी, हे स्वतःभोवती फिरते. म्हणजे मी पृथ्वी, सध्याचं माझं नाव पृथ्वी, सागर नाही, सागर नाही, पृथ्वी. सरचं नाव काय आहे, पृथ्वी आहे. बरोबर, हे असे सराच्या मधातून एक रेष आहे इमॅजिनरी. मग ही मी काय करतो, हा स्वतःभोवती फिरतो. असा मी स्वतःभोवती फिरतो, तशी पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरते. जशी पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरते, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. म्हणजे काय, परिवलन. म्हणजे काय, परिवलन. आता परिभ्रमण काय, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. समजा, समजा इथं काय आहे, हा हा सूर्य, हा पेन म्हणजे सूर्य, पी म्हणजे पृथ्वी. मग आता हे काय करते, स्वतःभोवती फिरताना या पेनाभोवती सुद्धा फिरते. ते काय करते, या पेनाभोवती सुद्धा फिरते, या पेनाभोवती सुद्धा फिरते. म्हणजे हा पेन आपला सूर्य. तेच बघा, हा सूर्य, ही पृथ्वी, ही काय करते, ही अशी स्वतःभोवती फिरते. ही काय करते, अशी 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 स्वतःभोवती फिरते. मग ती जेव्हा स्वतःभोवती फिरते, तेव्हा काय करते, या सूर्याभोवती ही गोल 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 फिरते. काय करते, सूर्याभोवती ही गोल 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 फिरते. क्लिअर आहे बाळांनो. परिवलन काय, परिभ्रमण काय. जी पृथ्वी, ही आपली जे पृथ्वी आहे, ते स्वतःभोवती फिरताना सोबतच चंद्राभोवती फिरते. जेव्हा पृथ्वी चंद्राभोवती फिरते, तिला काय म्हणतात रे, परिभ्रमण. तिला काय म्हणतात, परिभ्रमण. लक्षात ठेवायचं. बघा, सोपं सांगतो. हा मी, हा माझा अक्ष, मी हे स्वतःभोवती फिरतो. मी काय करतोय, परिवलन करतोय. हा इथं आहे सूर्य, मी याच्या भोवती फिरतोय, मी याच्या भोवती फिरतोय. काय करतोय मी, परिभ्रमण. काय करतोय मी, परिभ्रमण. पृथ्वीचे परिवलन. आता आपण पाहणार आहे पृथ्वीचे परिवलन इन डिटेल. चला, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, या गतीला परिवलन असं म्हणतात. हो, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी काय करते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. जेव्हा अशी फिरते, मी सांगतो दिशा कशा असतात बा, लक्षात ठेवा. हे तुम्हाला इथून पासून 10वी होईपर्यंत, 10वी काय म्हणतो, हे जन्म कामात पडणार आहे ही गोष्ट. दिशा लक्षात ठेवायच्या. सगळ्यात वर उत्तर असते, विदाऊट एका क्षणाचाही विलंब करता, विचार करता वरची जे दिशा द्यायची, ते कोणती द्यायची, उत्तर दिशा द्यायची. बरोबर, उत्तरच्या अपोजिट दक्षिण. मग आता सर पूर्व आणि पश्चिम देताना आम्हाला कन्फ्युजन होते. मग सांगतो, लक्षात घ्यायचं, घड्याळाचे कसे काटे कसे फिरतात, घड्याळाचे काटे कसे फिरतात, घड्याळाचे काटे कसे फिरतात. मग हे पूर्व, जिकडून घड्याळाचा काटा फिरते ते पूर्व, राहिलेली दिशा पश्चिम, राहिलेली दिशा पश्चिम. सोपं सोपं साधे साधे गोष्ट आहे. आता ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये बाळांनो. बरोबर. मग पृथ्वी फिरताना कशी फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे, तेव्हा ती अशी फिरते. इथून सुरू होऊन अशी 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 फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. कशी फिरते बाळांनो, बघा, कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं, हा अरे खूप समोर आलो का रे, नाही. यस 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 यस, हा. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. बरोबर, पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी साधारण 24 तास लागतात. बघा, पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्याकरता, म्हणजे माझ्या साईडला ही कोणती दिशा आहे, पूर्व दिशा, हे कोणती, पश्चिम दिशा. मग मी असा फिरतोय, मी कसा फिरतोय, असा, पश्चिमेकडून पूर्वेकडे. मला हे एक रोटेशन पूर्ण करायला, पृथ्वीला हे एक रोटेशन पूर्ण करायला, एक ही बरोबर एक गिरकी पूर्ण करायला किती टाइम लागतो, 24 तास लागतात. किती, 24 तास. 24 तास म्हणजे, 24 तास म्हणजे बाळांनो सांगा, कमेंट मध्ये सांगायचं. 24 तास म्हणजे सर एक दिवस. किती, एक दिवस. बरोबर का, आपण याला एक दिवस म्हणतो ना, तो एक दिवस. मग परिवलनामुळे दिवस व रात्र निर्माण होतात. हो, एक दिवस होतो. बरोबर, एक दिवस, त्यात अर्धा दिवस अर्धी रात्र. हो, जसं आता सध्या होते. बघा, आता दिवस आणि रात्र कशी होतात, मग दिवस रात्र तर होतात, ते कसे होतात पाहू पटकन. आपण पाहिलं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. बरोबर, आता पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. बरोबर, पृथ्वी काय करते, हा हा सूर्य, ही पृथ्वी, ही जेव्हा अशी अशी फिरते याच्या भोवती, तेव्हा ही स्वतः सुद्धा फिरते. हे ती काय करते, स्वतः भोवती सुद्धा फिरते. मग सूर्याच्या दिशेला असलेल्या पृथ्वीच्या भागात दिवस असतो, जो भाग सूर्याच्या दिशेने आहे
बघा इकडून सूर्याचे उजेड जातो, हा ज्या साईडला समोर आहे इकडून काय असणार आहे, दिवस असणार आहे, बरोबर. सूर्याच्या विरुद्ध बाजूला आता ह्या सूर्याच्या रेज, ह्या जो सूर्याचा प्रकाश आहे या बाजूला पडत नाही, मग या बाजूला काय असणार आहे, अंधार. अंधार म्हणजे रात्र, बरोबर. पृथ्वी फिरत असल्यामुळे दिवस व रात्र यांची अदलाबदल होत राहते. बघा काय होते, पृथ्वी आता ही स्वतःभोवती गोलगोल फिरते. काय करते पृथ्वी स्वतःभोवती आपल्या, परिवलन करते, माहितीये. परिवलनामुळे काय होते, दिवस रात्र होतात. जेव्हा ती अशी गोल फिरणार एका साइड, मग ही साइड पुढे येईल. जेव्हा ती अशी फिरायला फिरणार तेव्हा ही साइड पुढे येईल. इकडून दिवस इकडून रात्र, दिवस रात्र दिवस रात्र, हे असं चालू राहील, बरोबर. समोर काय, पृथ्वीचे परिभ्रमण. पृथ्वीचे परिभ्रमण आता आपण मगा पाहिलं. पृथ्वीचे परिभ्रमण काय असते, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ठीक आहे, याला म्हणतात परिवलन. मग जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, जेव्हा पृथ्वी हा सूर्य, हे पृथ्वी, जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणतात, परिभ्रमण. पृथ्वीचे परिभ्रमण. चला पटकन पाहू. पृथ्वी सूर्याभोवती एका ठराविक कक्षेत फिरते, या गतीला परिभ्रमण म्हणतात. ही जी गती आहे, ही कक्षा, हा आहे सूर्य, ही पृथ्वी अशी काहीतरी फिक्स पाथ आहे, तिची काय हे फिक्स पाथ आहे, पाथ कक्षा, तिची एक फिक्स कक्षा आहे, त्या कक्षेतच अशी फिरते, बरोबर. तिला काय म्हणतात, परिभ्रमण. पृथ्वीचे सूर्याभोवतीच्या कक्षा पूर्णपणे वर्तुळाकार नसून किंचित लांब वर्तुळाकार आहे. हे गोल आहे का बाळ्यांनो, नाही, हे थोडस लांब वर्तुळ आहे. कसं आहे, असं वर्तुळ, असं जो गोल असेल तो असा स्ट्रेच केलेला वाटतो, जोरासा असा लांबवलेला वाटतो, बघा लांब वर्तुळाकार दिसते, हो. पृथ्वीला सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी सुमारे 365 दिवस 6 तास लागतात. किती लागतात, 6 तास. म्हणजे एक वर्ष. एक वर्ष किती दिवसांचं असते, 365 दिवसांचं. साधं सोपी गोष्ट आहे. बघा पृथ्वीला सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी, पृथ्वीला बघा इथून तिने फिरणं सुरू केलं, अशी 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 फिरत 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 वापस इथं आली. या सगळ्या चक्कर करण्याला, पृथ्वीला ही पूर्ण चक्कर कंप्लीट करण्याला किती दिवस लागतात, 365 दिवस आणि 6 तास. आता या 6 तासाचंही काहीतरी समोर आहे, पाहू ना काय आहे ते समोर पाहू. पहिले हे पहा, या गतीमुळे वर्षाची निर्मिती होते, बरोबर. जर पृथ्वी 365 दिवस सूर्याभोवती फिरली तर आपण काय करतो, त्याला एक वर्ष असं झालं म्हणतो, बरोबर. मग आता सांगा, एक दिवस कधी होतो, जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते तेव्हा काय होतो, एक दिवस. मग 365 दिवस असे, त्या 365 दिवस 6 तासात काय होते, 365 दिवस 6 तासात काय होते, पृथ्वी सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करते. काय करते, सूर्याभोवती सुद्धा एक चक्कर पूर्ण करते, त्याला आपण परिभ्रमण असं म्हणतो, बरोबर. बघा ऋतूंच्या बदलातही पृथ्वीच्या परिभ्रमणाचा महत्वाचा संबंध आहे. मला सांगा, जेव्हा पृथ्वी सूर्याच्या जवळ असेल तेव्हा काय असणार, उष्णता, ऊन, बरोबर. जेव्हा पृथ्वी दूर दूर जाईल, मग तेच पाहिलं आपण, उष्णता, ऊन, उन्हामुळे बाष्पीभवन, नंतर पाऊस, बरोबर. जेव्हा पृथ्वी दुसऱ्या साईडला दूर जाईल तेव्हा काय होईल बाळांनो, तेच परत होईल. थंडी पडेल, हे असे ऋतू बदलत जातात. म्हणजे पृथ्वीचं जे परिभ्रमण होते ते सुद्धा महत्वाचं ठरते. कशाच्या दृष्टीने, ऋतू बदलाच्या दृष्टीने. बघा परिभ्रमणात आपण काय काय पाहिलं, परिभ्रमण कशाला म्हणतात, पृथ्वीला एक परिभ्रमण पूर्ण करायला किती वेळ लागतो आणि त्याने काय काय होते, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. चला आता त्या 6 तासाची गोष्ट, वर्ष आणि लीप वर्ष काय, पृथ्वीला सूर्याभोवती एक पूर्ण फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस प्लस प्लस सुमारे 6 तास लागतात. बघा हे अतिरिक्त 6 तास जे आहेत, आता या 6 तासाचं तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. बघा हे जे अतिरिक्त 6 तास आहेत हे दरवर्षी जमा होतात. मग 4 वर्षात 24 तास, बघा 6 चोक 24, 6 into 4, 6 4 जा 24. बघा 6 तास हे किती आहेत, हे तास, हे किती आहेत, 4 वर्ष, किती आहेत, वर्ष. मग 6 तास 4 वर्ष, बरोबर झालं की 24 दिवस. मग असं काय होते, यांना काय होते, मग दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस वाढला जातो. मग फेब्रुवारी महिन्यात काय होतो बाळांनो, फेब्रुवारी महिन्यात काय होतो, एक दिवस वाढतो. या सगळ्या प्रोसेसमुळे दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस वाढतो, तो म्हणजे 29 फेब्रुवारी हे तारीख, बरोबर. मग या गोष्टीला, या वर्षाला काय म्हणतात, जेव्हा हा एक दिवस वाढतो त्याला काय म्हणतात, लीप वर्ष, लीप इयर, लीप वर्ष म्हणतात. मग आता वर्ष म्हणजे काय, साधं वर्ष म्हणजे काय,
365 दिवस 6 तास, बरोबर. पण जे हे वरचे 6 तास आहेत, हे काय करतात, गडबड करतात. हे 6 तास दर 4 वर्षांनी जर मोजले तर 24 तास 1 दिवस झाला. मग दर 24 वर्षांनी एक दिवस एका वर्षात शिल्लक येतो. ते वर्ष असते लीप इयर म्हणतात त्याला. लीप इयर. तो तारीख कोणती असते? 29 फेब्रुवारी. 29 फेब्रुवारीमध्ये आपण पाहतो. बाकीचे 28 दिवस. त्या महिन्यात किती असतात? 29 दिवस. किती असतात? 29 दिवस. आता समजलं? कोणी जर म्हटलं, आता मला सांगा रे बाळांनो, ज्याचा वाढदिवस आहे 29 फेब्रुवारीला, तो एका वर्षाचा कधी होईल? 4 वर्षानंतर. त्याचा वाढदिवस दरवर्षी 29 फेब्रुवारीला जर येत असेल, जर त्याचा वाढदिवस एखाद्याचा जन्म, असा कोणी नमुना आहे का आपला व्हिडिओ पाहणारा? तेही सांगा. कमेंटमध्ये सांगा की "अहो सर, माझा जन्मतारीख आहे 29 फेब्रुवारी." किती डेंजर. ज्याची जन्मतारीख 29 फेब्रुवारी आहे, त्याला दर 4 वर्षांनी वाढदिवस येतो. बिचारा एकच वर्ष वाढतो का? नाही, तो दर 4 वर्षांनी 4च वर्षात. ते 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 समान आहे सगळं. पण त्याचा फक्त वाढदिवस 4 वर्षांनी येतो. काय कामाची गोष्ट आहे ना? बघा. आता चंद्र काय? पाहिला आपण, चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. पण त्याच्या काही गोष्टी आपल्याला अजूनही माहित नाहीत. कोणत्या कोणत्या? पाहू ना, पहा. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. अरे सर, काहीही बोलता तुम्ही. चंद्र स्वतःचा स्वतःचा प्रकाश आहे सर, चमकते ना तो. नाही. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. चंद्र काळा कुट्ट दिसतो. जर सूर्यावर झाकण टाकलं, जर समजा आपण, हा आहे सूर्य, नाही सूर्य पिवळाच पाहिजे आपल्याला, बरोबर. हा आहे सूर्य, बरोबर. जर मी सूर्यावर झाकण टाकलं तर चंद्र काळा दिसेल. चंद्र कसा दिसेल? काळा. सूर्याला जर झाकण टाकलं, चंद्र काळा दिसेल. ते का दिसते पाहू आपण. बघा, आपला चंद्र चमकताना दिसतो कारण सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि तो प्रकाश प्रवरित होतो. प्रवरित म्हणजे काय होतो? बघा, हा एखाद्या ठिकाणून काय झालं, तुम्ही बॅटरी घ्या, टॉर्च घ्या, आरसा लावा इकडे, एक हा आरसा लावला, बरोबर. ही इकडे एक लावली टॉर्च. सरांची टॉर्च अशीच असते, ठीक आहे, हसायचं नाही, बरोबर. यातून तुम्ही प्रकाश टाकला, हा टॉर्चचा प्रकाश आरशावर पडला, बरोबर. हे असं 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 येऊन आरशावर पडलं, हे कुठेतरी रिफ्लेक्ट झालं, बरोबर. हे काय झालं? रिफ्लेक्ट झालं. हेच परावर्तित झालं. रिफ्लेक्ट झालं. ग्लो ग्लो. त्या आरशावर बघा, असं ग्लो दिसत असेल तुम्हाला, ग्लो. आरशावर ग्लो दिसतो, आरसाही चमकताना दिसतो, लाईटही कुठेतरी जातो. तसंच होते सूर्याचा प्रकाश. बघा, हा जो आपला सूर्य आहे, याचा प्रकाश काय होतो? चंद्रावर पडतो. याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि चंद्र चमकतो ना भाई. आणि चंद्र चमकतो. मग समजलं का तुम्हाला? चंद्राला स्वतः प्रकाश नाही, तो सूर्याच्या प्रकाशामुळे चमकतो. कोणाच्या? सूर्याच्या प्रकाशामुळे चमकतो. बरं, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. बघा, आता अजून एक गोष्ट, नवीन गोष्ट. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. नवीन काय सर? आधी सांगितलं ना तुम्ही. बस. बघा, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी स्वतः भोवती सुद्धा फिरते. पण चंद्र सुद्धा स्वतः भोवती फिरतो. अरे बाप, कन्फ्युजन ही कन्फ्युजन. बघा, सोपं सोपं सांगतो. सूर्याचं आपल्याला काही घेणं नाही. पृथ्वी स्वतः भोवती फिरते. चंद्र स्वतः भोवती फिरतो. पृथ्वी आणि सूर्य हे दोन्ही चंद्राभोवती फिरतात. सोपं, सरळ लक्षात ठेवायचं. बघा, चंद्र पृथ्वी भोवती फिरत असताना त्याचे वेगवेगळे भाग आपल्याला प्रकाशित दिसतात. आता हे कसं? चित्रावरून सांगतो. चित्रावरून सांगतो, पहा. त्याला चंद्राच्या कला म्हणतात. तुम्ही कधी पाहिलंय का? कधीतरी चंद्र तुम्हाला असा दिसेल, कधीतरी तो एवढा एवढा असा दिसेल, बरोबर. कधीतरी तो असा 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 दिसेल एवढा. असा कसा चंद्र? गोल असायला पाहिजे, ठीक आहे. तो कधीतरी तुम्हाला असा, जास्त छोटा झाला, थांब. हा, कधीतरी तो तुम्हाला असा दिसेल, कधीतरी तो तुम्हाला असा दिसेल. म्हणजे हा गोल आहे, हा एवढा काळा दिसेल. असं का दिसते बाळांनो? पाहू ना आपण. त्याला बघा, चंद्राच्या आकारात बदल झाल्यासारखा आपल्याला दिसतो. त्या वेगवेगळ्या दिसणाऱ्या अवस्थांना चंद्राच्या कला म्हणतात. काय म्हणतात त्याला? कला. कला दाखवतो तो आपल्याला अर्धा अर्धा, थोड्या थोड्या. बघा, याच्यात काय होतो? हे इकडून आहे सूर्य, बरोबर. इकडून सूर्यप्रकाश जातो. हा पृथ्वी, हे पृथ्वी. हा काय करतो? चंद्र पृथ्वीभोवती गोल 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 फिरतो, बरोबर. हा एकच चंद्र आहे, नाही तर मला एवढे मोठे चंद्र कसे आले? एकच चंद्र आहे, त्याच्या वेगळ्या वेगळ्या पोझिशन. जेव्हा तो सूर्याच्या भोवती असतो, सूर्य त्याच्या एक्झॅक्टली असा आहे. बघा, हा प्रकाश आपल्याला उजळीत दिसतो पृथ्वीवरून, ठीक आहे. जेव्हा सूर्य इकडे जाईल, जेव्हा काय होईल? चंद्र इकडे जाईल, सूर्याचा प्रकाश थोडा कमी होईल. त्यामुळे फक्त एवढाच ग्लो करताना दिसेल आपल्याला पृथ्वीवरून. जेव्हा तो इथे असेल, पुरा काळा कुट्ट दिसेल, बरोबर. मग तो इकडे गेला की डबल इकडचं दिसेल. असं 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 कला होतात. त्या काय होतात? चंद्राच्या कला तयार होतात. रेफरन्स साठी इमेजेस खूप सुंदर आहे. लक्षात आलं का बाळांनो? आलं असेल तर हो टाईप करायचं. हो. मग किती हो जातील ते माहित नाही, फक्त टाईप करायचं हो. चला, अमावस्या.
अमावस्येला चंद्र आपल्याला जवळ जवळ दिसतच नाही, बरोबर. कारण कलर बदलू द्या थांबा. कारण काय याचं, चंद्राचा प्रकाशित भाग सूर्याच्या दिशेने असतो आणि पृथ्वीच्या दिशेने असलेला भाग अंधारात असतो. बघा, आता आपण हेच पाहू. पण इकडे अमावस्या असताना काय असते बघा, सूर्य असतो, नंतर चंद्र असतो, नंतर पृथ्वी असते. लक्षात ठेवायचं, काय असतो, सूर्य, चंद्र, पृथ्वी अशी जेव्हा पोझिशन येते तेव्हा काय होते, आता हा सूर्याचा उजेड याच्यावर पडतोय, मग हा भाग प्रकाशित आहे. पण या हे इकडून जे आपली पृथ्वी आहे, हे आपली जे या साइडनं पृथ्वी आहे, तेव्हा काय होतं सालं, ये जो गोष्ट है ना, ये दिखता नहीं है, इसको अंधारा मिलता है. हे जे साइड आहे तुम्हाला, ही जी साइड आहे चंद्राची, दिसणार नाही. काय दिसणार तिकडे, अंधार दिसणार. मग आपण अशा टाइमला म्हणतो अमावस्या आहे. मग आता पौर्णिमा केव्हा, मग आता पौर्णिमा केव्हा, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या या साइडला जाईल. बघा, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या या साइडला जाईल, सूर्य इकडून असेल, पृथ्वीवर इकडून उजेड आहे, बरोबर, आणि तो सोबतच चंद्रालाही उजेडात ठेवतो. मग अशा वेळेस आपल्याला चंद्र पूर्णपणे गोल चमकताना दिसतो. चंद्राचं टकलं गोल चमकताना दिसते. मग तेव्हा ती पौर्णिमा. साधं साधं. बघा, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो, तेव्हा सूर्यामुळे त्याचा हा भाग प्रकाशित असतो, तो आपल्याला दिसत नाही पृथ्वीवरून. तो भाग आपल्याला दिसत नाही पृथ्वीवरून. आता जर तुम्ही इकडून पाहत असाल तर तुम्हाला ही साईड दिसणार ना चंद्राची. मग ही जी साईड दिसते ही अंधारात असते, तेव्हा होते अमावस्या. आणि जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा काय असते, सूर्य असते, पृथ्वी असते आणि चंद्र पृथ्वीच्या मागे असते. मग काय होते, सूर्याच्या रेजमुळे चंद्र क्लिअरली विजिबल आहे. हो, कारण सूर्य क्लिअर दिसतो, म्हणून मग पृथ्वीवरून चंद्र आपल्याला फुल गोल दिसतो, बरोबर. आता पहा आपण हेच पाहिलं, अमावस्येला चंद्र दिसत नाही. हो, नंतर पौर्णिमा, पौर्णिमेला चंद्राचा पूर्ण प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसतो. जो भाग पूर्णपणे प्रकाशित आहे, ज्यावर सूर्याचा पूर्ण प्रकाश पडलेला आहे, तो भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. तेव्हा काय होते, पौर्णिमा. मग पौर्णिमेच्या वेळेस पूर्ण चंद्र दिसतो, अमावस्येला पूर्ण चंद्र दिसत नाही, बरोबर, दिसेनासा होतो. आता चंद्राच्या कला का दिसतात ते पाहू. बघा, चंद्र पृथ्वी भोवती फिरत असताना सूर्य, पृथ्वी, चंद्र यांची परस्पर स्थिती बदलत राहते. त्यामुळे चंद्राच्या प्रकाशित भागाचा वेगवेगळा हिस्सा पृथ्वीवरून दिसतो. म्हणून चंद्राच्या कला, चंद्राची पृथ्वीच्या भोवतीची गती अधिक सूर्यप्रकाश, बरोबर, का होते आपण पाहिलं. तो काय होतो, असा गोल गोल, तो स्वतः भोवतीही फिरतो, पृथ्वी भोवतीही फिरतो, बरोबर. मग जेव्हा जेव्हा हा सूर्यप्रकाश, ठीक आहे, इकडे क्लिअर दिसणार, इकडे थोडा दिसणार, इकडे अंधारात दिसणार, कारण उजेडच पोचत नाहीये ना. अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा काय होते, चंद्राच्या कला तयार होतात बाळांनो. चंद्राच्या कला तयार होतात, हे आपण आधीच सांगितलं. त्यामुळे राहू द्या चंद्राची गती. बघा, चंद्र स्वतःच्या अक्षाभोवती फिरतो, स्वतःच्या अक्षाभोवती. पृथ्वी जशी स्वतःभोवती परिभ्रमण करते बाळा, तसाच चंद्र सुद्धा स्वतःभोवती परिभ्रमण करतो. पण पृथ्वी भोवतीही फिरतो सोबत, बरोबर. पृथ्वी बरोबर सूर्याभोवतीही फिरतो, बरोबर. पृथ्वी बरोबरच तो सूर्याभोवती फिरतो. ही आहे पृथ्वी, हा आहे चंद्र. हा काय करतो, हा पृथ्वीभोवती फिरतोच, बरोबर. हे दोघही सूर्याभोवती फिरतात, हे दोघही सूर्याभोवती फिरतात. आपण पाहिलं, बरोबर. चंद्राला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास, चंद्राला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास आणि पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जवळपास समान कालावधी लागतो. बघा, चंद्र स्वतःभोवती जेवढा टाइम लावतो तेवढाच टाइम तो पृथ्वीला एक फेरी मारण्याला लावतो. त्यामुळे काय होते, समजा समजा मी हा चंद्र, मी पृथ्वी, आता याला जर असा फिरायला टाइम लागतो, मीही असाच फिरतोय, मीही असाच फिरतो, हे काय होईल, हे जर असं असं चालू राहिलं, हाही फिरतोय मीही फिरतोय, यांना काय होते, मला याची एकच साईड दिसते, मला याची एकच साईड विजिबल आहे. तसंच चंद्रासोबत होते, तसंच काय होते, चंद्रासोबत होते. चंद्र आणि पृथ्वी, बघा काय सांगितलंय, चंद्राला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास आणि पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जवळपास सारखाच कालावधी लागतो, जवळपास सारखाच कालावधी लागतो. त्यामुळे काय होते, त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते. नेहमी नेहमी आपल्याला एकच चंद्राची बाजू दिसते. चंद्राचा मागचा भाग आपण पृथ्वीवरून पाहूच शकत नाही. अरे सर, मला वाटलं की हा पूर्ण चंद्र दिसते का, आज इकडून उद्या तिकडून, नाही. चंद्राला आपल्याला फक्त आपल्याला पृथ्वीवरून पाहताना चंद्राची एकच बाजू दिसू शकते. दोन दोन बाजू नाहीत दिसत. का दिसत नाहीत, कारण पृथ्वी, कारण जेव्हा चंद्र स्वतःभोवती फिरतो, हा चंद्र हा स्वतःभोवती फिरतो, हा स्वतःभोवती फिरतो एक फेरी पूर्ण करण्यास आणि पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जवळपास सारखा टाइम लागतो. त्याला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास
आणि पृथ्वीभोवती एक. बघा हा फिरतोय तर खरी, हा पृथ्वीभोवती फिरतोय तर खरी, पण मीही असाच आहे बरोबर. मग मग काय होतं, हा जेव्हा जेव्हा फिरेल तो असा असा तर मला तोच पार्ट दिसणार ना पृथ्वीवरून. मला एकच पार्ट दिसणार, एकच साइड दिसणार. त्यामुळे असं होते. बघा चंद्राची एकच बाजू का दिसते? चंद्र स्वतःभोवती फिरण्यास जितका वेळ घेतो, चंद्र स्वतःभोवती फिरण्यास जितका वेळ घेतो, जवळपास तितकाच वेळ तो पृथ्वीभोवती फिरण्यास घेतो. म्हणून काय होते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पण पृथ्वीवरून आपल्याला त्याची जवळ एकच बाजू दिसते. एकच बाजू दिसते, दुसरी बाजू दिसत नाही. पाहिलं आपण हे चंद्राच्या कला आणि सूर्यप्रकाश. चंद्राच्या काय कला असतात आणि सूर्यप्रकाश काय असतो? चंद्र स्वतः प्रकाश देत नाही बरोबर. सूर्य सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावर पडतो बरोबर. चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून वेगवेगळ्या प्रमाणात दिसतो. म्हणजे काय, चंद्राच्या कला कोणामुळे? सूर्यप्रकाशामुळे. आपण खूप डिटेल मध्ये पाहिलं हे. आपण कसं पाहिलं? एकदम डिटेल मध्ये पाहिलं. मला सांगा, ग्रहण समजायच्या आधी तुम्ही हे एक जे इमेज आहे ते पटकन बाळांनो पाहून घ्या. तुम्हाला या इमेज मधून काय समजलं ते सुद्धा मला सांगा. बघा सूर्य आहे सर, चंद्र आहे सर, पृथ्वी सुद्धा आहे बरोबर. पुढची इमेज पहा, पुढची इमेज पहा. यात काय आहे? सूर्य आहे, पृथ्वी आहे, चंद्रही आहे. सारखंच तर आहे. सारखंच आहे का पहा रे बाळांनो, लक्षात घ्या. सारखंच आहे का? नाही. यात काय फरक आहे? कुठेतरी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या काय बदलल्यात? जागा बदलल्यात. यांच्या जागा बदलल्यात पहा. पहिले सूर्य, पृथ्वी, चंद्र, आणि इकडे काय झालं? इकडे काय झालं? सूर्य, चंद्र, पृथ्वी. पोझिशन बदलल्या. मग यांना काय काय होऊ शकते? जर अशा पोझिशन बदलल्या तर काय होऊ शकते? चला पाहणार आहे आपण. अशामुळे काय होऊ शकते? ग्रहण लागते. बघा जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र, आता आपण पाहिलं सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका विशिष्ट स्थितीत येतात आणि एका खगोलीय वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूवर सूर्यप्रकाश पोहोचत नाही. बघा काय झालं, हा सूर्य आहे बरोबर, हा आहे सूर्य पिवळाच पाहिजे सर, आम्हाला समजत नाही, मलाही समजत नाही बाळांनो. हा आहे सूर्य बरोबर, ही आहे पृथ्वी, ही आहे पृथ्वी, आणि चंद्र काळा, कारण आपला पेन पांढरा पेनावर पांढरा चालत नाही म्हणून, साधी साधी गोष्ट. या सूर्याचा प्रकाशावर इथून जाणार होता, तो काय झाला, इकडे गेलाच नाही, कारण चंद्राला आडला, इकडे अंधार पडला बरोबर. कधी कधी काय होते, आता दुसरी कंडिशन, दुसरी गोष्ट काय होऊ शकते मी सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट काय होऊ शकते, दुसरी गोष्ट काय होऊ शकते. पुसला जा, पुसला जा. परत सांगतो दुसरी गोष्ट काय होऊ शकते. बघा जर हा सूर्य आहे आपला नेहमीप्रमाणे, मग इथं आली पृथ्वी, इथं पृथ्वी, आणि जो चंद्र आहे, आपला जो चंद्र आहे तो इकडून गेला. मग सांगा मला आता, जेव्हा आपण अशी पोझिशन होईल तेव्हा काय होते, हे इकडून येते, या पृथ्वीमुळे काय होते, याच्यावर प्रकाशच पडत नाही, मग इकडे अंधार अंधार दिसते. इकडे काय दिसते, अंधार अंधार. ह्याच गोष्टी पाहणार आहे आपण. कशात? ग्रहण. ह्या लक्षात ठेवा, ह्या गोष्टी एकदा समजायच्या गोष्टी आहेत. जर ह्या गोष्टी एकदा समजल्या तर भाई लाईफ सेटल आहे, लाईफ सेटल आहे. चला भाऊ, ग्रहणाचे मुख्य दोन प्रकार असतात, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. आपण ऐकलेलं आहे सर, आज चंद्राला ग्रहण लागलं सर, सूर्याला ग्रहण लागलं. हे ग्रहण तुम्ही मस्त ना काय करायचं, जेव्हा बातम्या असतात तेव्हा टीव्हीत पाहायचं, डायरेक्ट पाहायचं नाही, टीव्हीत पाहायचं. डायरेक्ट का नाही पाहायचं ते सुद्धा सांगतो. पहिले मी हे शिकवतो, हे पहा, तेही सांगतो की डायरेक्ट का नसते पाहायचं. चला, सूर्यग्रहण काय असते, जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी. बघा सूर्य, चंद्र, पृथ्वी पोझिशन बरोबर आहे. पहिले आहे सूर्य, नंतर आहे चंद्र, नंतर काय आहे, पृथ्वी आहे बरोबर. अशा क्रमाने येतात, अशा क्रमाने येतात, आणि चंद्र सूर्यप्रकाश अडवतो. चंद्र काय करतो, सूर्य, आता बरोबर हा इथून प्रकाश निघाला, साला अडवला नाही ना बरोबर, तेव्हा सूर्यग्रहण होते. तेव्हा काय होते, सूर्यग्रहण. आता जो इथं माणूस उभा आहे, मला सांगा, हा हा माणूस आहे उभा, हा सागर उभा आहे, सागर सर उभा आहे तुमचा, हा सागर सर उभा आहे पृथ्वीच्या या ठिकाणी. मग सागर सरांना हे दिसेल का रे बाळांनो? सागर सर जेव्हा इथून पाहतील, सूर्य नाही दिसू राहिला मला, का? कारण मी, बघा माझं विजन हे असं आहे, नाही दिसत आहे सूर्य, सूर्य नाही दिसत आहे. किंवा मग काय होतंय, या चंद्र मधात आल्यामुळे मला सूर्याचा थोडासाच कण दिसतोय, थोडाशी अशी चंद्रकोर सारखी दिसते. जशी कोर होती की नाही, कोर चंद्राची कोर होती, तशी सूर्याची कोर दिसते. कधी? ग्रहण असते तेव्हा. मग लक्षात ठेवा, जेव्हा ग्रहण असते, जेव्हा सूर्यग्रहण असते, तेव्हा काय होते, सूर्य, चंद्र, पृथ्वी अशी पोझिशन असते. पृथ्वीवरून पाहणाऱ्या माणसाला चंद्रामुळे सूर्य दिसत नाही, मग काय होते तेव्हा, सूर्यग्रहण. मग तेव्हा काय होते, सूर्यग्रहण.
सूर्य चंद्र पृथ्वी. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, त्यामुळे आपल्याला सूर्य दिसेनासा होतो. तेव्हा काय होते? सूर्यग्रहण. मग सूर्यग्रहणाच्या वेळी काय होते बघा, चंद्र सूर्याचा काही किंवा पूर्ण भाग झाकतो, काही भाग झाकतो. मी सांगितलं कोर दिसते कधी कधी, किंवा पूर्णच भाग झाकतो, सूर्यच गायब करून टाकतो पहा. त्यामुळे पृथ्वीवरील काही भागातून सूर्याचा काही भाग झाकलेला दिसतो. काही विशिष्ट परिस्थितीतून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसू शकतो. बघा काही काही विशिष्ट परिस्थिती, काही काही एकदम फिक्स पोझिशन आहे, तिथून पूर्ण भाग झाकलेला दिसू शकतो. कोणता? पूर्णपणे भाग. बघा सूर्यग्रहण सर्व पृथ्वीवरून एकत्र वेळी दिसत नाही बघा, कारण जर सागर सर इथे आहेत तर सरांना दिसेल. जर सागर सर इकडे कुठे गेले, अंटार्क्टिका खंडात खुंडात गेले पेंग्विन सोबत गप्पा मारायला, नाही दिसणार ना बाळा. सांग, इथून मला पूर्ण सूर्य दिसणार, कारण माझ्या मधात चंद्र नाहीये. म्हणून म्हणून काय, सूर्यग्रहण सर्व पृथ्वीवरून एकाच वेळी दिसत नाही. चंद्राची सावली ज्या भागावर पडते तिथूनच दिसते. बरोबर. सूर्यग्रहण पृथ्वीच्या सगळ्या भागावरून, जेवढी पृथ्वीचा जो काही भाग आहे तिथून सगळं आहे तिथून सारखं दिसत नाही. तिथं चंद्राची सावलीच्या भागावर पडते तिथूनच दिसते. बरोबर का? मग आता आपण पाहू चंद्रग्रहण काय असते. सूर्यग्रहण तुम्हाला जर एका झटक्यात समजलं असेल तर भाई थम्स अप डाल देना मेरे को कमेंट में, पता चल जाएगा. बरोबर. जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र, बघा सूर्य पृथ्वी आणि चंद्र बघा अशा क्रमाने येतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा काय होते? चंद्रग्रहण. आता इकडून सूर्य आहे, चंद्र तिकडून गेला बिचारा, मग काय झालं? सूर्य याच्यावर उजळ पडला, मग या सूर्याची सावली चंद्रावर पडली. आधीच आपण पाहिलं चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? सांगा, चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. मगापासून मी तेच सांगतोय, नाही आहे प्रकाश. तो बिचारा सूर्याच्या प्रकाशावर जिवंत आहे, तो आपल्याला दिसतो याचं कारण सूर्य आहे. जेव्हा मग जेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो, पण पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, अशा टाइमला चंद्रग्रहण होते. अशा टाइमला काय होते? चंद्रग्रहण. मग पोझिशन लक्षात ठेवायची, सूर्य पृथ्वी चंद्र. सूर्यग्रहणाच्या वेळेस काय? सूर्य चंद्र पृथ्वी. बरोबर. चला समोर जाऊ. मग आता सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यातला फरक काय? पोझिशन, सूर्य आधी, सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्र नंतर, नंतर पृथ्वी. इथं काय होते? सूर्य पृथ्वी चंद्र. बघा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, हो चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, सूर्य दिसेनासा होतो. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, इथं काय होते? पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. विषय फक्त सावलीचाच, कोणाकोणाच्या? चंद्राच्या आणि पृथ्वीच्या. बरोबर. अमावस्येच्या आसपास असते, पौर्णिमेच्या आसपास असते. जसे की पौर्णिमा पाहिली आपण, अमावस्या पाहिली, पण पूर्णपणे त्याला आपण पौर्णिमा अमावस्येला आपण चंद्रग्रहण सूर्यग्रहण म्हणत नाही. पाहणार आहे ते पण का? सूर्याचा काही भाग झाकलेला दिसतो, चंद्राचा काही भाग अंधारलेला दिसतो. साधी साधी गोष्ट. चला, सावली बघा, प्रकाशाच्या मार्गात एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्याच्या मागे अंधाराचा प्रदेश तयार होतो. मी काय सांगतो, एक टॉर्च घ्यायची घरात, पूर्ण रूम मध्ये अंधार करून टाकायचा, टॉर्च इकडून मारायची, मध्ये असा हात घालायचा, असा 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 हात घालायचा, बघा हरण दिसेल तुम्हाला. करून पाहिलंय ना तुम्ही? सांगा, करून पाहिलंय ना हे गोष्ट? तसंच मग प्रकाश याच्यातून, ह्या टॉर्च मधून प्रकाश येत होता, त्यात तुम्ही काहीतरी गोष्ट घातली, मग याच्या भिंतीवर काय झाली? सावली तयार झाली. तेच गोष्ट आहे. मग ग्रहणाच्या वेळी सूर्यप्रकाश अडवल्यामुळे पृथ्वी किंवा चंद्राची सावली पडते. साधी साधी गोष्ट. बघा पूर्ण सावली काय आणि उपसावली काय? अरे बाप रे बाप, कितनी बडी बात आहे. चला, सावलीच्या ज्या भागात सूर्यप्रकाश पूर्णपणे पोहोचत नाही त्याला पूर्ण सावली. सावलीच्या ज्या भागात पूर्णपणे सूर्यप्रकाश पडत नाही त्याला पूर्ण सावली. मग उपसावली, सावलीच्या ज्या भागात सूर्यप्रकाशाचा काही भाग पोहोचतो त्याला उपसावली म्हणतात. आता सर हे कसं समजून सांगू, हे कसं पाहू पाहू का? मी पुढे दिलंय का बघा. सगळा काय आहे साहित्य? टॉर्च, चेंडू, भिंत. मी काय म्हणतो, हातच घाला तुम्ही, हाताची मजा वेगळीच येते, कारण हाताने दिसणाऱ्या गोष्टी वेगळ्या दिसतील. चेंडू काय फक्त गोलच दिसेल. मग मी सांगतो तुम्हाला, काय करा, टॉर्च घ्या, त्याच्यात असा हात घाला, आता असं करा, आता असं काहीतरी करा, असं तुम्हाला कुत्र दिसेल, नाही हरण दिसेल बे, हरण. यांना काय दिसते? यांना काय दिसते? यांना मोर दिसते, यांनी हरण दिसेल. जर तुम्ही असं केलं
टॉर्चच्या पुढे जर असं केलं तर तुम्हाला हरण दिसेल. मग हा टॉर्चचा प्रकाश काय करा, थोडंसं मागं पुढे अशा गोष्टी करा. त्यांना काय होईल बघा, सावलीत थोडा थोडा फरक दिसेल. मग जिथं जिथं डायरेक्ट सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथं ती पूर्ण सावली, जिथं पूर्णपणे सूर्यप्रकाश पोहोचत नाही ती पूर्ण सावली. म्हणजे आपण पाहिली उपसावली, जिथं काही प्रमाणात थोड्याशा प्रमाणात सूर्यप्रकाश पोहोचतो, एकदम थोड्याशा प्रमाणात, ती उपसावली. ती कोणती? उपसावली. हे घरी करून पाहायचं आणि आई वडिलांचे बोलणे खाऊन पाहायचे. अंधार खोलीत टॉर्च घेऊन काय करू राहिला, आणि भीती वाटली तर सरांचं नाव सांगायचं नाही. बरोबर का? ग्रहण पाहताना काय काय काळजी घ्यायची? सूर्यग्रहणाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी सूर्य पाहू नये. सगळ्यात पहिले काय, सूर्य उघड्या डोळ्यांनी पाहायचा नाही. मग सर बंद डोळ्यांनी सूर्य दिसणार आहे का हो? काहीही बोलता नाही. तो कसा पाहायचा सांगतो बघा. सूर्याकडे थेट पाहिल्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. सूर्यग्रहण पाहण्यासाठी योग्य प्रमाणित सौर निरीक्षण साधनाचा वापर करावा, ज्यातून डायरेक्ट सनरेज आतमध्ये जातील नाहीत. ट्रान्सपरंट चष्मा सुद्धा नाही. एकावर एक 2 काला गॉगल लावायचे, नंतर सूर्यग्रहण पाहायचं. मस्त दिसते, डोळ्याला काहीच फरक पडत नाही. चला, ग्रहण का प्रत्येक वेळी होत नाही बघा. चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेच्या तुलनेत थोडी कललेली आहे. बरोबर? चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा, चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा म्हणजे चंद्र ज्यात असा असा फिरतो बघा, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेच्या तुलनेत थोडी कललेली आहे. म्हणजे चंद्र जो पृथ्वीच्या भोवती फिरतो तो थोडासा असा आहे, कललेला आहे. साधं साधं लक्षात ठेवायचं. म्हणून प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण आणि प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. बरोबर? म्हणून अमावस्या आहे म्हणजे नेहमी सूर्यग्रहण आहे आणि पौर्णिमा आहे म्हणजे नेहमी चंद्रग्रहण आहे असं नाही. लक्षात ठेवायचं. बरोबर का? आच्छादन काय असते बघा. जेव्हा एखादी खगोलीय वस्तू आपल्या आणि दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या मध्ये येऊन तिचे दर्शन जागते. दर्शन कमेंट कर रे बाळा. दर्शन जागते त्याला आच्छादन म्हणतात. त्याला काय म्हणतात? आच्छादन म्हणतात. बघा, जेव्हा एखादी खगोलीय वस्तू, बघा सांगा, ही काय आहे? सूर्य. आता मी कलर बदलणार नाही. ही काय आहे? आपली पृथ्वी. याच्या मधातून एखादा ऍस्ट्रॉइड गेला, म्हणजे एखाद्या चंद्राचा ताऱ्याचा तुकडा असा काहीतरी गेला. मग काय होते? हे झाकल्या जाते. बघा, आच्छादन. जेव्हा एखादी खगोलीय वस्तू आपल्या आणि दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या मध्ये येऊन तिचे दर्शन जागते, या गोष्टीचं काय केलं? झाकलं तिनं जरासं. बरोबर? तिला आच्छादन म्हणतात. एखादी वस्तू आपल्या समोर येऊन मागची वस्तू झाकते पूर्णपणे. बघा, एक मोठा आहे तुमच्या वर्गात एक पोरगा, ज्याचं वजन असेल कमीत कमी 60-70 किलो. बरोबर? एक पोरगा आहे, त्याच्या समोर उभा केला. शिक्षक, मी मास्तर, माझ्या समोर एक पोरगा उभा आहे, बिचाऱ्याचं वजन 35-40 किलो. मग या दोघांच्या मध्ये एक तिसरा आणून ठेवला, ज्याचं वजन 60-70 किलो. आता सांगा, जो मला मागचा पोरगा आहे तो दिसणार आहे का? नाही. म्हणजे काय झालं? आच्छादन झालं. म्हणजे काय झालं? आच्छादन झालं. चला, अधिक्रमण काय? अधिक्रमण एखादी छोटी खगोलीय वस्तू मोठ्या खगोलीयच्या वस्तूसमोर जाताना दिसते. आता काय करा, तो जो 60-70 किलोचा होता बाबू सोन्या, त्याला माझ्या पुढे उभं करा, आणि तो जो बारकू होता त्याला मधात आणा. मला जो मागचा आहे तो थोडा थोडा दिसणार नाही सर, खूप मोठा दिसणार, कारण बारकू बारकू आहे ना. जो मोठा आहे, जो बारकूमुळे मला तो दिसणार. ती गोष्ट म्हणजे अधिक्रमण. बघा, बघा, बुध किंवा शुक्र सूर्याच्या समोरून जाताना दिसणे, हे पहा जा कधीतरी तुम्हाला दिसते का नेटवर्क. बरोबर? मग आच्छादन म्हणजे काय? मागची वस्तू झाकली जाते. अधिक्रमण काय? छोटी वस्तू मोठ्या वस्तूच्या समोरून जाते, म्हणून छोटासा भाग, म्हणून मोठ्या वस्तूचा छोटासा भाग झाकला जाते. बरोबर? सूर्यग्रहण, आच्छादन आणि अधिक्रमण. सूर्यग्रहण, चंद्र सूर्याला झाकतो. आच्छादन, एक खगोलीय वस्तू दुसऱ्या वस्तूचे दर्शन झाकते. अधिक्रमण, लहान खगोलीय वस्तू मोठ्या वस्तूच्या समोरून जाते. झालं. बघा, ह्या काही काही महत्वाच्या डेफिनेशन आहेत बाळांनो. ह्या काही महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत, त्या तुम्ही पटापट वाचा. परिवलन म्हणजे काय? स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे. परिवलन म्हणजे काय? सरचा अक्ष हा इथून मधातून जाते. बरोबर? असे असे सर स्वतःभोवती फिरतात म्हणजे काय? परिवलन. बघा, परिभ्रमण दुसऱ्या खगोलीय, हे काय आहे? पेन आहे. सर याच्या भोवती गोलगोल फिरतायत. सर काय करतायत? परिभ्रमण करतायत. आता तुम्ही हे जर लिहिताना पृथ्वी, चंद्र, सूर्य हे अशी उदाहरणं घ्यायची. चंद्र नाही, सूर्य आणि पृथ्वी अशी उदाहरणं घ्यायचे आणि काय करायचं? लिहून टाकायचं. त्याच्या पुढे काय आहे? नैसर्गिक उपग्रह. हे काय असते? मी सांगितलं. नैसर्गिक उपग्रह, नॅचरल सॅटेलाइट. आणि कृत्रिम, तेही सांगितलं. नॅचरल सॅटेलाइट
जसं की आपल्या पृथ्वीचा नॅशनल सॅटेलाइट कोणता? चंद्र. ग्रहाभोवती फिरणारी नैसर्गिक वस्तू. मग चंद्राच्या कला, चंद्राचा वेगवेगळा दिसणारा प्रकाशित भाग आपण पाहिला. ते अशा अशा नव्हत्या का? असा चंद्र दिसतो, कधी कधी आपल्याला असा चंद्र दिसतो, असा चंद्र दिसतो. ह्या कला, चंद्राच्या कला. ग्रहण काय? प्रकाश अडवल्यामुळे निर्माण होणारी खगोलीय घटना. प्रकाश अडवण्यामुळे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण तेही पाहिलं आपण. सूर्यग्रहण काय? चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. सूर्यग्रहण होताना काय होते? चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, त्यामुळे सूर्याचा काही भाग दिसेनासा होतो किंवा पूर्णच भाग दिसेनासा होतो, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. चंद्रग्रहणाच्या वेळेस काय होते? पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पृथ्वीची जी सावली आहे ते चंद्रावर पडते, बरोबर. त्याला चंद्रग्रहण. पूर्ण सावली आपण पाहिलं, पूर्णच गोष्ट झाकल्या गेली, बरोबर. दुसऱ्या वेळेस काय झालं? मोठे समोरून छोटी गेली म्हणजे उपसावली. आच्छादन काय? तेही पाहिलं. अधिक्रमण काय? तेही पाहिलं. नाही, पूर्ण सावली, सॉरी, पूर्ण सावली आपण पाहिलं. डायरेक्ट प्रकाशामुळे पूर्ण अंधारकीट झाला, पूर्ण सावली. प्रकाशामुळे थोडासा अंधारकीट झाला, उपसावली. आच्छादन आणि किरणोत्सर्ग, ते मोठं छोटं ते पोरं एकामेकांपुढे उभं करायचे. मग चला, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे त्याच्या भोवती फिरतात, बरोबर. पृथ्वी काय करते? परिभ्रमण, त्यामुळे काय होते? दिवस रात्र. परिभ्रमणामुळे वर्ष जातात. चंद्राच्या कला दिसतात. चंद्राच्या कला कोणत्या? सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. कसं होते ते तुम्ही पाहून घ्या. चंद्र सूर्याभोवती फिरतो, कारण तो पृथ्वी आणि तो पृथ्वीच्या सोबत असतो, सूर्याभोवती सुद्धा फिरतो, बरोबर का. आता काही महत्वाचं, इथं तुमचा सगळा धडा संपला बाळांनो. पण काहीतरी कामाची गोष्ट मी तुमच्यासाठी आणली. ती कामाची गोष्ट पाहूनच जायची असते, तुम्हाला सांगतो. ती गोष्ट पाहूनच जायची असते. जसं की आलो आपण आपल्या चॅनलवर. बघा, हा आपण आपलाच व्हिडिओ लावला समजा. हा काय केला आपण? आपलाच व्हिडिओ लावला. आपला व्हिडिओ लावला, बरोबर. मग पहा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॅग मध्ये इथं MV सॅट काहीतरी लिहिलेलं आहे. ही लिंक उघडून पाहायची. हे काय करायची? ही लिंक उघडून पाहायची. या लिंक वर पहा, तुम्हाला काहीतरी टेस्ट दिसेल. त्याच्यासाठी तुम्हाला रजिस्टर करायचं. ही आहे वेदांतूची स्कॉलरशिप टेस्ट. जर तुम्ही हे टेस्ट पास झाले, जर तुम्ही यातून सिलेक्ट झाले, तर मी सांगतो तुम्हाला फ्री स्कॉलरशिप भेटणार आहे. फ्री स्कॉलरशिप भेटणार आहे. ज्या पेड बॅच असतात त्या फ्री होऊन जातील. सोबतच आपली जे बॅच आहे, आपली जे वॉरियर्स बॅच आहे, ती वेदांतूच्या ऍप्लिकेशनवर, त्याची ही लिंक इथं आहे. हे शिक्षक मी तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळे विषय शिकवतो. सोबतच फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळे विषय तर शिकवतोच, पण तुम्हाला इथं नोट सुद्धा भेटतात. डेली सेशन असतात, ते सुद्धा दिसतात, तेही फ्री ऑफ कॉस्ट. त्यामुळे बिंदास जायचं, दोन्ही गोष्टी चेक करायचं. आणि हो, मी काय म्हटलं, मला सांगायचं तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुमचं नाव पण सांगून द्या ना. चला, बाय बाय.